30 वर्षात पहिल्यांदाच मी हे एक्सपिरियन्स घेतलं होतं. आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर मंडळी, मी फायनली ताडोबामध्ये आली होती. आज माझा हा पहिला दिवस होता. तर जंगलमध्ये एंट्री केल्यानंतर मला पहिलं वाघाचं मंदिर दिसलं. त्यानंतर मी नेचर स्प्राउटच्या सिंग स्टेट या रिसॉर्टमध्ये आज स्टे करणार होते आणि इथे आल्यानंतर इतकं रिफ्रेशिंग फील झालं. आतमध्ये त्यांनी खूप सुंदर असं वॉर्म वेलकम केलं होतं. हे आहे पूल साईड व्ह्यू असलेलं कॉटेज आणि ह्याचं मेन अट्रॅक्शन म्हणजे ह्याचं स्विमिंग पूल आणि बाथटब. फ्रेश झाल्यानंतर मी फेरफटका मारायला बाहेर आले तर इथे एक्झिक्युटिव्ह रूम बघितली तर ही पण खूप सुंदर होती. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल इतके चांगले त्यांचे पॅकेजेस आहेत रूमचे. त्यानंतर इतकी भूक लागली होती तर मी एवढं काय काय ऑर्डर केलं. जेवण तर अप्रतिम होतं. संपूर्ण दिवस ताडोबामध्ये एकटं स्पेंड केल्यानंतर फायनली मी ह्यांच्या 2 BHK बंगलोमध्ये आले आणि हे मला इतकं आवडलं की मी फायनली इथे शिफ्ट झाले. याआधी मला असं वाटायचं की मी एकटी फक्त जवळपासच स्टे करू शकते, पण लिटरली मी आता कुठेही जाऊन एकटी राहू शकते. इतका सुंदर कॉन्फिडन्स माझ्यात बिल्ड झाला आहे. कारण का तर सोलो ट्रिपमुळे. तर फायनली रात्री इतकी छान स्पेंड केली आणि माझा ब्रेकफास्ट आला होता आणि हे माझ्यासाठी फर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स होतं स्विमिंग पूलजवळ. तर मंडळी, तुम्हालाही जर माझ्यासारखी ट्रिप करायची असेल किंवा फॅमिलीबरोबर यायचं असेल तर ह्याच्या डिटेल्स दिलेल्या आहे. सिंग स्टेटला नक्की व्हिजिट करा आणि ताडोबाची जंगल सफारी सुद्धा एन्जॉय करा. थँक्यू.